सोलापूरमध्ये 2 शाळकरी मुलींचा मृत्यू तर एका मुलीची प्रकृती गंभीर आहे। दूषित पाण्यामुळे मुलींचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे। मोदी परिसरातील बाबू जगजीवन राम झोपडपट्टीमधील ही धक्कादायक घटना आहे। या घटनास्थळी आमदार देवेंद्र कोठे, पालिका आयुक्तांनी सुद्धा भेट दिली आहे। झोपडपट्टीमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे। मुलींच्या मृत्यूमुळे पालिकेच्या आरोग्य विभागावर पुन्हा एकदा आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले। तर दूषित पाण्यामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे। मध्ये 2 शाळकरी मुलींचा मृत्यू तर एक मुलीची प्रकृती अद्याप सुद्धा गंभीर जखमी आहे। झोपडपट्टीमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा होतो आणि त्यामुळेच हा संपूर्ण प्रकार घडला असा आरोप आता नातेवाईकांनी केला। एका घरातल्या 2 विद्यार्थिनीचा मृत्यू झालेला आहे। 2 जणांवरती सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत। त्यांची प्रकृती चिंताजनक आहे असे समजले हे करून। हे सगळेजण एकाच शाळेतले विद्यार्थी आहेत, त्यामुळं शाळेतल्या पाण्यातनं किंवा खाण्यातलं काय परिस्थिती झाली आहे का अशी एक शंका होती। या भागाला मागील 1 वर्ष 1.5 वर्षापासून घाण पाणी येतं। मैन चौकात काहीतरी चेंबर आहे, त्या चेंबरमधून पिण्याची पाईपलाईन गेलेली आहे। मागच्या 8 दिवसापासून घाण पाणी येत होतं। इथल्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना वारंवार फोन करून किंवा भेटून सांगितलंय, तरी देखील काम झालं नाही असं त्यांचं मत आहे। निश्चितच मी आयुक्तांशी व महापालिकाशी प्रशासनाशी बोलेल। जो कोणी अधिकारी यात कर्तव्यात कसूर केला असेल त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे। आता आम्ही स्वतः व्हिजिट केली या ठिकाणी। माननीय देवेंद्र कोठे देखील होते आणि ज्या कुटुंबामध्ये ही मयत झालेली आहे त्या कुटुंबाला आम्ही भेट दिलेली आहे। एकाच कुटुंबामधील 2 मुलींची मयत या ठिकाणी झालेली आहे। तर त्या बाबतीमध्ये इन्व्हेस्टिगेशन आता आम्ही करू त्यामध्ये, आणि संपूर्ण जे एरिया आहे त्या संपूर्ण एरियाची तपासणी करून घरोघरी कुणाला त्रास असेल तर त्या बाबतीमध्ये पूर्ण रेकॉर्डवरती घेऊन आम्ही पाण्याचं कॉन्टॅमिनेशन असेल तर ते देखील काढून घेण्याच्या सूचना माननीय आयुक्त महोदयांनी दिलेल्या आहेत। आणि या बाबतीमध्ये जे कोणी हलगर्जीपणा केला असेल त्यांच्यावर देखील कारवाई करण्याबाबत माननीय आयुक्त महोदय निर्णय घेतील। तर दूषित पाण्यामुळे मुलींचा मृत्यू झाला असा नातेवाईकांचा आरोप आहे। या संदर्भात खासदार प्रणिती शिंदे यांची नेमकी काय प्रतिक्रिया आलेली आहे पाहूयात। इकडे जगजीवन राम झोपडपट्टी मध्ये एक मुलगी, त्या ठिकाणी 14 वर्षाची मुलगी मृत्युमुखी पावली आहे। सोलापुरात काही दिवसापासून घाण पाणी येत आहे। तुम्हाला आठवतंय की 15 वर्षापूर्वी कॉलेरा झालेला, कारण का पाईपलाईन कुजलेल्या। आता गेले 3 वर्ष महापालिकेमध्ये प्रशासक आहे, आयुक्त नाही आहे, त्या ठिकाणी नगरसेवक नाही आहेत, महापौर नाही आहे, कारण का इलेक्शन्स घेतले नाही आहेत आणि पाईपलाईन दुरुस्ती झाली नाही आहे, त्या ठिकाणी चेंबर्स दुरुस्ती झाले नाहीत, नागरिकांकडून पैसे घेतले जात आहेत। ह्या गोष्टीचा मी निषेध करते। मला कोणत्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही आहे, पण ही परिस्थिती आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात ही परिस्थिती आहे की कुठेही महापालिकेमध्ये इलेक्शन झाले नाही आहेत, साधं झोनमध्ये पण पैसे नाही आहेत। आणि हे नेमकं दूषित पाण्यामुळे पाण्यामध्ये पाणी इतकं घाण आहे, ते 8-8 दिवस पाणी साठवून ठेवावं लागतं। त्याच्यामध्ये आळ्या निर्माण होत आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळे कीटाणू निर्माण होत आहेत आणि तेच पाणी नागरिकांना प्यावं लागतंय।